शांत झाली धरती, सोडून गेला बाबा. शांत झाली धरती, निजला भीम सूर्य जळत्या सरणावरती. सविनय जय भीम. सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने सर्वप्रथम विश्वभूषण, विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज अर्थात प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाला विनम्र अभिवादन. मित्रहो, समस्त मानवजातीचा उद्धार करता, आधुनिक युगाचा थोर युगप्रवर्तक, भारतीय संविधानाचा महान शिल्पकार, दुःख, दैन्य, दारिद्र्य आणि पिढ्यानपिढ्याच्या गुलामगिरीविरुद्ध आयुष्यभर अखंड संघर्ष करत मानवमुक्तीच्या लढ्यात आपलं अवघं आयुष्य समर्पित करणारा एक युगंधर, आपल्या प्रकांड बुद्धीच्या तेजकिरणांनी तेजाळणारा प्रज्ञासूर्य अस्तंगत झाला. तो दिवस 6 डिसेंबर 1956. समस्त भारतीयांच्या जीवनात ती भयान काळ रात्र अर्थात महापरिनिर्वाण दिन. या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कवितेतून मानवंदना देण्यासाठी ऑनलाईन कवी संमेलन सादर करत आहोत. सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने ऐकूया ऑनलाईन कवी संमेलन द सिम्बॉल ऑफ नॉलेज. द सिम्बॉल ऑफ नॉलेज या ऑनलाईन कवी संमेलनाचे अध्यक्ष नांदेडहून ज्येष्ठ आंबेडकरी कवी, लेखक आणि विचारवंत प्राध्यापक डॉक्टर प्रकाश मोगले यांचं मनापासून स्वागत. कवी संमेलनाचे संयोजक, निमंत्रक आणि सम्यक साहित्य संसदेचे अध्यक्ष आंबेडकरी कवी सुनील हेतकर. जय भीम. संस्थेचे कार्यवाह आंबेडकरी विचारधारेचे कवी आणि कार्यकर्ते सिद्धार्थ तांबे. जय भीम. या कवी संमेलनात सहभागी झालेले आंबेडकरी कवी, कार्यकर्ते आणि प्रसंवाद या नियतकालिकेचे संपादक अनिल जाधव. जय भीम. सामाजिक आणि वाङ्मयीन चळवळीत कार्यरत राहून आंबेडकरी विचारधारा जपणारे, विविध वाङ्मयीन काव्य पुरस्काराने सन्मानित झालेले कवी अरुण नाईक. जय भीम. महाराष्ट्र शासनाचा शैक्षणिक क्षेत्रातील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक आणि परिवर्तन चळवळीतील आंबेडकरी कवी विठ्ठल कदम. जय भीम. विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ज्यांच्या कवितांचा समावेश आणि विविध भाषांमध्ये कवितांचा अनुवाद झालेल्या स्त्रीवादी जाणीवांच्या कवयित्री, संशोधनात्मक शैक्षणिक लेखन करणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका कवयित्री संध्या तांबे. सामाजिक आणि साहित्यिक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग देऊन समाज परिवर्तनासाठी सामाजिक जाणीवेने काव्यलेखन करणारे कवी मधुकर मातोंडकर. आंबेडकरी जाणीवांनी काव्यलेखन करणाऱ्या नव्या पिढीतील लक्षणीय कवयित्री मनीषा जाधव. सविनय जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तनाची विचारधारा आधुनिक तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगात आपल्या काव्यलेखनातून अधोरेखित करणाऱ्या कवयित्री स्नेहा कदम. जय भीम. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन करणारे आंबेडकरी विचारधारेचे कवी, कार्यकर्ते, निवेदक राजेश कदम. जय भीम. या सर्वांचे आजच्या ऑनलाईन कवी संमेलनात मनपूर्वक स्वागत. द सिम्बॉल ऑफ नॉलेज हे आजच्या कवी संमेलनाचे शीर्षक. कारण जागतिक स्तरावर ज्यांच्या प्रकांड विद्वत्तेचा गौरव झाला असे जगतमान्य ठरलेले विशाल ज्ञानसागराचे प्रतीक म्हणजेच द सिम्बॉल ऑफ नॉलेज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला आणि अलौकिक कार्यकर्तृत्वाला त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी कवी संमेलनातून केलेली शब्दसुमनांची भावपूर्ण मानवंदना द सिम्बॉल ऑफ नॉलेज. या आजच्या ऑनलाईन कवी संमेलनाचे प्रास्ताविक
संस्थेचे कार्यवाह कवी सिद्धार्थ तांबे करत आहेत. जय भीम. सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. आज आम्ही घेऊन आलो आहोत ऑनलाईन कवी संमेलन. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आम्ही सादर करतो आहोत मानवंदना द सिम्बॉल ऑफ नॉलेज अर्थात महामानवास. आणि या कवी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आहेत ज्येष्ठ कवी आणि विचारवंत डॉक्टर प्रकाश मोगले नांदेड. आणि या कवी संमेलनामध्ये सहभागी होत आहेत कवी राजेश कदम, संध्या तांबे, अरुण नाईक, अनिल जाधव, मधुकर मातोंडकर, विठ्ठल कदम, सिद्धार्थ तांबे, स्नेहा कदम आणि संस्थेचे दस्तूरखुद्द अध्यक्ष सुनील हेतकर. बंधूंनो, सम्यक साहित्य संसद ही संस्था महाराष्ट्रातील फुले आंबेडकरी विचारधारा जोपासणारी एक साहित्य संस्था आहे. आणि या साहित्य संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फुले आंबेडकरी विचारधारा जोपासणारे कवी, लेखक, कथाकार, विचारवंत यांचं साहित्य आपल्या विचारांच्या मालिकेमध्ये गुंफणं आणि ते समाजातील विविध स्तरापर्यंत पोचवणं आणि त्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या संविधानाच्या तत्वांची रुजवात करणं हा हेतू आहे. हे काम करण्यासाठी संस्थेचे संस्थापक दिवंगत कवी आसो शेवरे आणि दिवंगत कवी उत्तम पवार यांनी अथक मेहनत घेतली. आणि त्यांच्यानंतर संस्थेचे अध्यक्ष सुनील हेतकर, सिद्धार्थ तांबे आणि अनेक कार्यकर्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फुले आंबेडकरी विचारधारा जोपासण्यासाठी काम करत आहेत. तर या कवी संमेलनाच्या निमित्ताने संस्थेचा हा परिचय देऊन मी आपणा सर्वांना विनंती करतो की या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये आपलं मी संस्थेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. जय भीम, जय भारत. नवकोटीच्या समाजाला जीवनभर हा प्रकाश दिधला, ज्ञान रवीचा अस्त जाहला, सरले तेच उधाण, जाहले बाबांचे निर्वाण. आपल्या कार्यकर्तृत्वाच्या तेजोमय किरणांनी अवघ्या जगाला प्रकाशमान करणाऱ्या या प्रज्ञासूर्याला अभिवादन करून कवी संमेलनाला सुरुवात करूया. मित्रो, आंबेडकरवादी कवितेने मराठी कवितेत एक नवा इतिहास निर्माण केला. नियतिवादी, स्थितिवादी, दैववादी आणि रंजनवादी वाङ्मयीन संस्कृतीला परिवर्तनाचा ज्वलंत पर्याय तिने उभा केला. मानवी मूल्यांच्या ध्रुवीकरणाचा सुस्पष्ट आविष्कार म्हणजेच आंबेडकरी कविता. माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणाऱ्या शिल्पकाराला साद घालताना कवी अनिल जाधव म्हणतात, माझ्या कवितेचं नाव आहे शिल्पकारा. माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे शिल्पकारा, माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे शिल्पकारा, तू कोरीस आमच्या हृदयावर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे शिल्पकारा, तू कोरीस आमच्या हृदयावर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. चवदार तळ्याचे पाणी पेटवणाऱ्या महानयोध्या, तुझ्या वाणीच्या शस्त्रानं जागी केलीस गुलामांची अस्मिता. चवदार तळ्याचे पाणी पेटवणाऱ्या महान योद्ध्या, तुझ्या वाणीच्या शस्त्रानं जागी केलीस गुलामांची अस्मिता आणि शिकविले स्वाभिमानाचे धडे. शिकविले स्वाभिमानाचे धडे, केलीस यशस्वी सम्यक क्रांती हाती शस्त्र न धरता. शिकविले स्वाभिमानाचे धडे, केलीस यशस्वी सम्यक क्रांती हाती शस्त्र न धरता. स्त्रियांचा उद्धार करणाऱ्या प्रज्ञासूर्या, स्त्रियांचा उद्धार करणाऱ्या प्रज्ञासूर्या, तू सिंपलीच बुद्धाची करुणा. स्त्रियांचा उद्धार करणाऱ्या प्रज्ञासूर्या, तू सिंपलीच बुद्धाची करुणा. आणि मानवतेच्या सर्वांगीण कल्याणासाठी, आणि मानवतेच्या सर्वांगीण कल्याणासाठी केले धम्मचक्र प्रवर्तन, केले धम्मचक्र प्रवर्तन, केले धम्मचक्र प्रवर्तन. आपल्या सभोवतालचा भवताल अस्वस्थ करणारा, संपूर्ण समाज मनच इतकं बधीर झालेलं, विषमतावादाने पुन्हा डोकं वर काढलेलं, स्वातंत्र्य, समता, बंधुता
आणि न्याय गुदमरून गेलेलं असताना अशावेळी कवीचं संवेदनशील मन मात्र स्वस्थ बसत नाही. ते शब्दांची हत्यारे घेऊन समाजमन चेतवणारं बंड करून उठतात. युगानुयुगे पसरलेल्या काळ्या कभिन्न अंधारात सम्यक संबुद्धाच्या सद्विचारांची पिंपळपाने सळसळू लागली आणि सभोवताल पसरलेल्या निळ्या शाईचा अथांग आसमंत क्षणार्धात उजळला. एका युगंधराचा जन्म झाला. या युगंधराला अभिवादन करताना कवी मधुकर मातोंडकर म्हणतात, कवितेचं शीर्षक आहे युगंधर. आमचं अस्तित्व मुक जनावर संस्कृतीच्या काळ्या वस्त्रानं झाकवलेलं. स्वत्वाची होळी नि माणुसकीचा अंत होता होता कुठूनसा एक किरण अंधार कापत गेला. तो दिशादर्शक तारा तूच होतास. अवताला जनावरासारखं जुंपले गेलो नि आयुष्य गोठून गेले तेव्हा काळ्या कभिन्न समासात सामावलेले जाता जाता एक रेषा अवतरली. तो अफाट वृक्ष, त्याची पिंपळ पाने जपणारे हात तुझेच होते. त्यांनी सांगितलेला माणसांचा इतिहास खरा मानून शब्दांशी इमान राखत मैलोनमल चालत गेलो. बुरख्याआड लपलेले शब्द दगडात कोरले जाता जाता तू पसरलेल्या निळाशाईने आसमंत उजळला. युगंधरा, तो एकमेव चेहरा तुझाच होता. तो एकमेव चेहरा तुझाच होता. धन्यवाद. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं प्राणवायू, युद्धवायू आणि संघर्षवायू पिऊन नवी पिढी आता नव्या ऊर्जेने पुढे येताना दिसत आहे. पण काही माणसं अजूनही स्वयंघोषित नेतृत्व उभं करतायत. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायला इतरांनी दखल घ्यावी म्हणून प्रज्ञा सूर्याचाच लिलाव करत आहेत. अशा विदारक परिस्थितीविषयी भाष्य करताना कवयित्री संध्या तांबे आपल्या कवितेतून परखड सवाल करतात. हे प्रज्ञासूर्या, हे प्रज्ञासूर्या, तळागाळात रुतलेल्यांना तू सत्वाची जाणीव करून दिलीस. तळागाळात रुतलेल्यांना तू सत्वाची जाणीव करून दिलीस. आता खच्चून ओरडतायत सारेजण तुला विसरून स्वतःच्या अस्तित्वाची इतरांनी दखल घेण्यासाठी. तुझ्या प्रज्ञेचा लिलाव करतायत बाजारभर. तुझ्या प्रज्ञेचा लिलाव करतायत बाजारभर आणि पुतळ्याची विटंबना झाली तुझ्या की आमच्या बाबांचा अपमान झाला म्हणून डांगोरा पिटून पेटवून देतायत दुकाने, घरेदारे. माणसे कौटुंबिक कलहातून जाळणंही घेतात स्वतःला तुझ्या नावाखाली. माणसे कौटुंबिक कलहातून जाळणंही घेतात स्वतःला तुझ्या नावाखाली आणि तुझ्याच नावाचा उपयोग करून उपभोगतायत हुद्दे नि उंचावतायत राहणीमान. हे प्रज्ञासूर्या, हे प्रज्ञासूर्या, आता एकदा खरे सांग, तुझ्या पुतळ्याला अज्ञाताने काळे फासले याचे तुला दुःख होईल की ज्ञात असलेले आम्ही तुझा वारसा जपण्यास नालायक ठरलो याचे दुःख होईल. हे प्रज्ञासूर्या, तुझी वारसदार होण्याचे स्वप्न सत्यात उतरण्याची शक्ती मला दे. तुझी वारसदार होण्याचे स्वप्न सत्यात उतरण्याची शक्ती मला दे. निदान तुझी ध्वजा हातात घेण्याचे बळ मला दे. निदान तुझी ध्वजा हातात घेण्याचे बळ मला दे. हे प्रज्ञासूर्या. खरं तर विद्रोह हा आंबेडकरी कवीचा स्थायी भाव. अन्यायाबद्दल आणि अन्याय करणाऱ्यांबद्दल प्रचंड चीड तो व्यक्त करत असतो. अस्तित्वाचे प्रश्न घेऊन नवनिर्माण करणारी कविता कधी स्वशोधनाची जाणीव करून देते, कधी समूह भानाबद्दल, त्यांच्या तुटलेपणाबद्दल प्रहार करत राहते, तर कधी लोकशाहीचा अर्थच बदलणाऱ्या इथल्या शासन व्यवस्थेला सणसणीत जाब विचारत राहते. कवी अरुण नाईक या वास्तवतेवर शब्द प्रहार कवितेचं नाव आहे भिवा. जमिनीला पोट टेकून उघड्यावर संसार थाटणारे भुकात्मे चुरगळलेल्या भावनांचा अंधार पांघरून घेतात जेव्हा स्वतःभोवती, तेव्हा भिवा तू उगारलेस बुद्धाच्या सम्यक वाणीचे शस्त्र. तेव्हा भिवा तू उगारलेस बुद्धाच्या सम्यक वाणीचे शस्त्र.
शब्दांच्या काडतुसाने कित्येकांना केले जखमी, 14 तळ्याला लावून आग, मनुस्मृतीची करून राख, तू जनावरांची केली सुसंस्कृत माणसे. भिवा, आजही माणुसकी गहाण आहे. भिवा, आजही माणुसकी गहाण आहे. आजही जातीयतेची घाण आहे. आजही पेटवल्या जात आहेत दलितांच्या वस्त्या. आजही पेटवल्या जात आहेत दलितांच्या वस्त्या. फिरवला जातोय गरिबांच्या घरावरून बुलडोजर. फिरवला जातोय गरिबांच्या घरावरून बुलडोजर. आजही झगडावं लागतंय स्व अस्तित्वासाठी. आजही झगडावं लागतंय स्व अस्तित्वासाठी. भिवा, स्वातंत्र्याची सूर्यकिरणे अजूनही येत नाहीत आमच्या वस्तीत. भिवा, स्वातंत्र्याची सूर्यकिरणे अजूनही येत नाहीत आमच्या वस्तीत. लोकशाहीचा अर्थच बदलला जात आहे. लोकशाहीचा अर्थच बदलला जात आहे. राजकारणात होते तुझ्या नावाची घासाघीस. माणूसच नाचतो आहे माणसाला. माणूसच नाचवतो आहे माणसाला. माणूसच पितोय माणसाचे रक्त. माणूस जिथं हकतोय तिथंच जगतोय. माणूस जिथं हकतोय तिथंच जगतोय. ही अशी विद्येच्या पानाला लागलेली कीड. पुन्हा खरडला जातो आहे जातीयतेचा इतिहास. पुन्हा खरडला जातो आहे जातीयतेचा इतिहास. मास्तरच घडवत आहेत मूक दहशत. मास्तरच घडवत आहेत मूक दहशत. व्यवहाराचे मनसुबे गिळले जात आहेत. भिवा, मी चालतो आहे जगण्यातले हे कितीतरी संदर्भ घेऊन. भिवा, मी चालतो आहे जगण्यातले हे कितीतरी संदर्भ घेऊन. तू दिलेल्या विचारांच्या उजेडात या आबाळाच्या छताखाली केवळ तुझ्या भरवशा खातर, केवळ तुझ्या भरवशा खातर, भरवशा खातर. अशा विदारक परिस्थितीला सामोरं जाताना, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना, शतकानुशतके घोर अन्याय सहन करणाऱ्या अबलांच्या सबलापर्यंतचा प्रवास अधोरेखित करताना नव्या दमाची कवयित्री स्नेहा कदम हिनं नवा पर्याय उभा केला आहे. बुद्धाच्या सम्यक दृष्टीचा चष्मा आणि स्वयंप्रेरणेचा चार्जर घेऊन आता आपल्याला सज्ज राहावं लागेल नव्या युगाला सामोरं जाताना. कवयित्री स्नेहा कदम. माझ्या कवितेचं नाव आहे अबला ते सबला. अबला ते सबला. चल उठ ना ग, आवर ऑफिसची बॅग. चल उठ ना ग, आवर ऑफिसची बॅग. आवर सगळा पसारा श्रद्धेचा अंधश्रद्धेचा तुझ्या घरभर पसरलेला. आवर सगळा पसारा श्रद्धेचा अंधश्रद्धेचा तुझ्या घरभर पसरलेला. सगळं घेतलंयस ना बरोबर? पुन्हा एकदा नीट बघ. सगळं घेतलंयस ना बरोबर? पुन्हा एकदा नीट बघ. पुन्हा एकदा नीट बघ. हातात बांधलंयस ना घड्याळ प्रज्ञेचं? पुन्हा एकदा नीट बघ. हातात बांधलंयस ना घड्याळ प्रज्ञेचं, जे आठवण करून देईल तुला तुझ्या अस्तित्वाची. जे आठवण करून देईल तुला तुझ्या अस्तित्वाची. अबला ते सबला पर्यंतच्या प्रवासाची. अबला ते सबला पर्यंतच्या प्रवासाची. पुन्हा एकदा नीट बघ. पुन्हा एकदा नीट बघ. लावलायस ना डोळ्यांना चष्मा सम्यक दृष्टीचा? लावलायस ना डोळ्यांना चष्मा सम्यक दृष्टीचा, ज्यातून दिसेल तुला तुझं खरं रूप. ज्यातून दिसेल तुला तुझं खरं रूप. दिसतील अजूनही नव्या वाटा नवीन सावित्री घडवण्याच्या. दिसतील अजूनही नव्या वाटा नवीन सावित्री घडवण्याच्या. पुन्हा एकदा नीट बघ. पुन्हा एकदा तपासून पहा. पुन्हा एकदा तपासून पहा. घेतलायस ना चार्जर स्वयंप्रेरणेचा? पुन्हा एकदा तपासून पहा. घेतलायस ना चार्जर स्वयंप्रेरणेचा?
जो केव्हाच देऊन ठेवलाय तुला जिजाऊ, सावित्री आणि रमाई आईने. जेव्हा केव्हाच देऊन ठेवलाय तो तुला जिजाऊ, सावित्री आणि रमाई आईने. जेव्हा कधी हरल्यासारखे वाटेल ना, तेव्हा त्यांना पाहून करत राहा तू स्वतःला चार्ज. जेव्हा कधी तुला हरल्यासारखे वाटेल ना, तेव्हा त्यांना पाहून करत राहा तू स्वतःला चार्ज. ऑफिसमध्ये गेल्यावरही आठवणीने एकदा बघ तुझ्या त्या खुर्चीकडे. ऑफिसमध्ये गेल्यावरही आठवणीने एकदा बघ तुझ्या त्या खुर्चीकडे, ज्या खुर्चीवर बसू शकल्या नाहीत लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती सुद्धा. ज्या खुर्चीवर बसू शकल्या नाहीत लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती सुद्धा, ज्यांना कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या यांची लाच देऊन शतकानुशतके बंदिस्त करून ठेवलंय मनुवाद्यांनी. ज्यांना कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या, पैंजण यांची लाच देऊन शतकानुशतके बंदिस्त करून ठेवलंय मनुवाद्यांनी. पुन्हा एकदा नीट बघ. आणि सगळ्यात शेवटी बघ एकदा तुझ्या ऑफिसमध्ये लावलेल्या भीमबाबांच्या फोटोकडे. आणि सगळ्यात शेवटी बघ एकदा तुझ्या ऑफिसमध्ये लावलेल्या भीमबाबांच्या फोटोकडे, ज्यांनी केलंय तुझ्या आणि तुझ्या पिढीच्या हजारो पिढ्यांचं माणूस म्हणून प्रमोशन. ज्यांनी केलंय तुझ्या आणि तुझ्या पुढच्या हजारो पिढ्यांचं माणूस म्हणून प्रमोशन. बुद्धाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी, बुद्धाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी, बुद्धाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी. धन्यवाद. या नव्या युगाचे प्रेरणास्थान युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे अथांग करुणेचे आभाळ रूप, सम्यक विचारांचा नीलवर्ण महासागर, नव्या समाजरचनेची धगधगती अक्षरलिपी आणि क्षितिजाच्या पाऊल वाटेवर समाज परिवर्तनाचे प्रकाशदाणे पेरत जाणारा एक युगप्रवर्तक. कवी राजेश कदम या युगप्रवर्तकाला अभिवादन करताना आपल्या कवितेतून म्हणतायत, तू युगप्रवर्तक. जय भीम. माझ्या कवितेचे नाव आहे तू युगप्रवर्तक. एक एक कप्पा अंधाराचा उलगडत जाताना, एक एक कप्पा अंधाराचा उलगडत जाताना तू कोरत राहिलास विहंगम सोनेरी किरणांची नक्षी. तेव्हा झाडांच्या अर्धमिटल्या पापण्यांमधून झेपावत गेले किलबिलणारे पक्षी. क्षितिजाच्या पुसट पाऊलवाटेवर, क्षितिजाच्या पुसट पाऊलवाटेवर तू पेरत गेलास प्रकाशाचे चिरंतन दाणे. तू स्वयंसिद्ध प्रज्ञासूर्य लिहित गेलास युगायुगाचे अक्षर गाणे. एक एक कप्पा अंधाराचा उलगडत जाताना, एक एक कप्पा अंधाराचा उलगडत जाताना तू बांधलास सम्यक विचारांचा तेजोमहल प्रस्थापितांच्या पारंपरिक छाताडावर आणि झालास युगप्रवर्तक अंधार युगातील अगतिक माणसांचा, अंधार युगातील अगतिक माणसांचा. युगप्रवर्तक. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त भारतीयांना दिला. पण आजकाल शिक्षणाच्या क्षेत्रात भरलेला काळा बाजार, लुबाडणूक करणाऱ्या शैक्षणिक संस्थांचा अवैध व्यवहार, जागतिकीकरण, औद्योगिकीकरण, शेअर मार्केट यांचा बोलबाला याविषयी कवी आपलं मन मोकळं करतो. मग नेट असो वा फेसबुक. कवयित्री मनीषा जाधव आपलं मन मोकळं करताना म्हणते, माझ्या कवितेचं नाव आहे बाबा मन मोकळं करायचं आहे. कधीच बोलले नाही आजवर, कधीच बोलले नाही आजवर, आता मला थोडं बोलायचं आहे. कधीच बोलले नाही आजवर, आता मला थोडं बोलायचं आहे. नेट असो वा फेसबुक, ट्विटर असो वा व्हॉट्सअप, बाबा मन मोकळं करायचं आहे. बाबा मन मोकळं करायचं आहे. छोटं झालं जग बोटाच्या चिमटी इतकं,
छोटं झालं जग बोटाच्या चिमटी इतकं प्रोसेस करून दाबलं इंटर, तसं स्क्रीनवर सगळं दुःखच आकळलं. छोटं झालं जग बोटाच्या चिमटी इतकं प्रोसेस करून दाबलं इंटर, तसं स्क्रीनवर सगळं दुःखच आकळलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं दुःख, विचारवंतांच्या हत्येचं दुःख, उत्तर प्रदेशातील दादरीचं दुःख, बंगालातील मालदा दंगलीचं दुःख, स्त्रियांवरील अत्याचाराचं दुःख, रोहित वेमुलाच्या आत्महत्येचं दुःख नेटवर फ्लॅश होत राहतं. मारेकऱ्यांना अध्यात्म पाठीशी घालतं. रोहित वेमुलाच्या आत्महत्येचं दुःख नेटवर फ्लॅश होत राहतं. मारेकऱ्यांना अध्यात्म पाठीशी घालतं. निशासन गालातल्या गालात असतं. धर्मांधता, जातीयता, मानवतेचा ऱ्हास होत आहे. धर्मांधता, जातीयता, मानवतेचा ऱ्हास होत आहे. जागतिकीकरण, औद्योगिकीकरण शेअर बाजाराचा बोलबाला आहे. जागतिकीकरण, औद्योगिकीकरण शेअर बाजाराचा बोलबाला आहे. नि माणसाचं रोजचंच मरण आहे. बाबा मन मोकळं करायचं आहे. बाबा मन मोकळं करायचं आहे. तू म्हणाला होतास बाबा, तू म्हणाला होतास बाबा, शिका, संघटित व्हा, निसंघर्ष करा. तू म्हणाला होतास बाबा, शिका, संघटित व्हा, निसंघर्ष करा. आजकाल शिक्षणाचा बाजार भरला आहे. आजकाल शिक्षणाचाच बाजार भरला आहे. इथं राजरोज स्पर्धा आहे. इथं राजरोज स्पर्धा आहे. लुबाडणूक करणाऱ्या शैक्षणिक संस्थांची, कोचिंग क्लासेसची, मनामनावर लादलेल्या ओझ्यांची, इंग्लिश मीडियमची. सरकार दरबारी मनमानी कारभार आहे. सरकार दरबारी मनमानी कारभार आहे. बाबा मन मोकळं करायचं आहे. बाबा मन मोकळं करायचं आहे. आजही नाक्या नाक्यावर वामनाचे वारस, कृष्णाचे अवतार दाबा धरून बसले. आजही नाका नाक्यावर कृष्णाचे अवतार, आजही नाक्या नाक्यावर वामनाचे वारस, कृष्णाचे अवतार दाबा धरून बसलेत. बाबा या वळणावर तूच मूकसमाजाचा नायक एकमेव. बाबा या वळणावर तूच मूकसमाजाचा नायक एकमेव. बाकी तसं ऑलवेल आहे. बाकी तसं ऑलवेल आहे. जय भीमचं वारं घुमत आहे. लेकरं झाली काही खासदार आमदार, लेकरं झाली काही खासदार काही आमदार. लाचारी अजून सुरूच आहे. भीक मागताना वाटत नाही लाज, भीक मागताना वाटत नाही लाज. तशी निळाई पसरत आहे घराघरात नि संविधान, तशी निळाई पसरत आहे समाजात नि संविधान घराघरात. भीक मागताना वाटत नाही लाज, तशी निळाई पसरत आहे समाजात नि संविधान घराघरात. प्रश्न तसे खूप आहेत, प्रश्न तसे खूप आहेत. तुझ्या विचारांची मशाल हाती आहे. बुद्धाचा सद्धम्म सोबती आहे. प्रश्न तसे खूप आहेत. तुझ्या विचारांची मशाल हाती आहे. बुद्धाचा सद्धम्म सोबती आहे. बाबा मन मोकळं करायचं आहे. बाबा मन मोकळं करायचं आहे. अखंड ज्ञानाचा महासागर म्हणजेच द सिम्बॉल ऑफ नॉलेज. या प्रज्ञासूर्याला आणि कर्तृत्वाच्या महामेरूला साथ घालताना ज्या प्रज्ञासूर्यानं आपल्या सहस्र बाहूंची वज्रमुठ करून त्या पिळदार मुठीत समग्र समाज परिवर्तनाचं एक निळं स्वप्न पाहिलं आणि सभोवतालच्या काळ्या कभिन्न अंधाराला भेदून एका उजेडाच्या पर्वाचं आणि सभोवतालच्या काळ्या कभिन्न अंधाराला भेदून एका उजेडाचं पर्व निर्माण केलं. त्या महामानवाला अभिवादन करताना कवी विठ्ठल कदम म्हणतात, मित्रो, माझ्या कवितेचं नाव आहे तू सहस्त्र बाहूंची वज्रमुठ. तू सहस्त्र बाहूंची वज्रमुठ. प्रज्ञेच्या धारदार पात्याने तू कापून काढलास गर्भच मनूचा. प्रज्ञेच्या धारदार पात्याने तू कापून काढलास गर्भच मनूचा, अस्पृश्यता प्रसवणारा. आणि करत गेलास मुक्त शापित मातृभूमीला वेदांच्या गर्भवासातून.
करत गेलास मुक्त शापित मातृभूमीला वेदांच्या गर्भवासातून. तुझ्या स्पर्शाने पाण्यालाही दिलेस तू नवसंजीवन. तुझ्या स्पर्शाने पाण्यालाही दिलेस तू नवसंजीवन. रचून संविधानाचे सुक्त नागड करत गेलास तू सनातनी धर्मपीठाला. आणि शिखा संघटित व्हा संघर्ष करा देत मंत्र. आणि शिका संघटित व्हा संघर्ष करा देत मंत्र. दुःखाच्या शोधासाठी आमची नावं दाखल केलीस तू बुद्धाच्या विद्यापीठात. शिका संघटित व्हा संघर्ष करा देत मंत्र. दुःखाच्या शोधासाठी आमची नावं दाखल केलीस तू बुद्धाच्या विद्यापीठात. दाखवलास राजमार्ग निळ्या आभाळाला गवसणी घालणारा. दाखवला राजमार्ग निळ्या आभाळाला गवसणी घालणारा. राजसत्तेसाठी राजगृहाकडे घेऊन जाणारा. म्हणूनच आज आमच्या जय भीमची डरकाळी बनली आहे सहस्र बाहूंची वज्रमूठ. म्हणूनच आज आमची जय भीमची डरकाळी बनली आहे सहस्र बाहूंची वज्रमूठ. आणि कातळावरही उमटले आहेत पॅन्थरच्या नखांचे ठसे. आणि कातळावरही उमटले आहेत पॅन्थरच्या नखांचे ठसे. नव्या उन्मेषात फुटतायत कोंब संघर्षाचे. नव्या उन्मेषांना फुटतायत कोंब संघर्षाचे निळ्या अस्मितेचे. आणि आजही आभाळाच्या कानात गरजते आहे. आणि आजही आभाळाच्या कानात गरजते आहे तुझी मानवमुक्ती लढ्याची डरकाळी. तुझी मानवमुक्ती लढ्याची डरकाळी. तू सहस्त्र बाहूंची वज्रमूठ. तू सहस्त्र बाहूंची वज्रमूठ. तू सहस्त्र बाहूंची भीमा वज्रमूठ. समाज व्यवस्थेतल्या विषमतेच्या दऱ्या गाडून समाज परिवर्तनाचा महानिळा पहाड बनलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेलं साहित्य हे वेदना, विद्रोह, परिवर्तन, नवनिर्माण आणि बंड अशा भावभावनांचा कल्लोळ घेऊन विचारांची अग्नी धुमत ठेवतो. सूर्योन्मुख शतकांच्या दिशेनं वाटचाल करताना कवी सिद्धार्थ तांबे यांची कविता त्याच दिशेने घेऊन जाते. कवी सिद्धार्थ तांबे. सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने. यातनांचा जाळ आमच्या डोळ्यात पेटतो तेव्हा उगवतो आमच्या अस्मितेचा सूर्य. यातनांचा जाळ आमच्या डोळ्यात पेटतो तेव्हा उगवतो आमच्या अस्मितेचा सूर्य. पार करत परंपरेचे अमानवी बुरुज आम्ही गातो इथे मुक्तीचे गीत. आम्ही गातो इथे मुक्तीचे गीत. आणि चालतात आमची पावलं नव्या सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने. आमच्या अंगावरचा ठिगळलेला सदरा पोचतो अंतरातल्या परिवर्तनाच्या भूमिकेस. आमच्या अंगावरचा ठिगळलेला सदरा पोचतो अंतरातल्या परिवर्तनाच्या भूमिकेस. कष्टांचा अखंड काळोख चिरत आम्ही उभारतो या देशात अस्मितादर्शाची लेणी. कष्टांचा अखंड काळोख चिरत आम्ही उभारतो या देशात अस्मितादर्शाची लेणी. जरी उगवलो आम्ही या परंपरेस तरी सदैव युद्धास तोंड फुटलेले. कारण चालतात आमची पावलं नव्या सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने. कारण चालतात आमची पावलं नव्या सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने. आम्ही उभारली या देशात मानवतेची विहारे. आम्ही उभारली या देशात मानवतेची विहारे. त्यांनी आपल्या विषमतावादी संस्कृती रक्षणासाठी कामी आणली आपली पारंपरिक विकृती. वर्ण वर्ग व्यवस्थेची केली नवी रुजवात. वर्ण वर्ग व्यवस्थेची केली नवी रुजरात. दगड देवळांच्या गाभाऱ्यात त्यांच्या महत्तेचे बडवून ढोल. त्यांच्या महत्तेचे बडवून ढोल. आमच्या बापजाद्यांच्या तळहाताना पडले हजार बेगा. पण त्यांच्या जोखडाखाली जखडले असे की त्यांना करताही आले नाही वर माना. करण्यासाठी या यातनांचा खात्मा. करण्यासाठी या यातनांचा खात्मा. जातीयतेच्या या खडकाळ भूमीत उगवला बाबासाहेब नावाचा अस्मिता सूर्य. स्वातंत्र्य, समता, बंधुतेची करण्यासाठी स्थापना.
त्याने उद्ध्वस्त केली त्यांची विषमताग्रस्त वेदशास्त्र पुराणे. नव्या मानवमुक्तीसाठी जाळी त्याने मनुस्मृती आणि चिरंतन केली भीमस्मृती. भारतीय संविधानाच्या पानापानांवर कोरले त्याने मानवतेचे महाअभंग. आम्ही उठलो आहोत आता हातात घेऊन नव्या व्यवस्थेच्या लेखण्या, कारण आता चालतात आमची पावलं नव्या सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने. आपल्या सभोवतालचा भवताल अस्वस्थ करणारा, संपूर्ण समाज मनच इतकं बधीर झालेलं, विषमतावादाने पुन्हा डोकं वर काढलेलं, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय गुदमरून गेलेलं असताना अशावेळी कवीचं संवेदनशील मन मात्र स्वस्थ बसत नाही. ते शब्दांची हत्यारे घेऊन समाजमन चेतवणारं आणि बंडास प्रवृत्त करणारं काव्य निर्माण करतात. अशा प्रकाशवाटा समीप असताना सुद्धा अंधारात धडपडणाऱ्या माणसांना प्रज्ञेचा सूर्य दाखवतो तो कवी. ऐकूया कवी सुनील हेतकर यांची कविता. माझ्या कवितेचं नाव आहे प्रज्ञासूर्यास. तुफानापूर्वीची सागराच्या गर्भातील खळखळ तुझ्या अणुरेणूत जन्माचीच. कधी नव्हतीच तुझी कोपरखळी, सनातन वृत्तीच्या बेबंद शाहीला भीक घालणारी. तू गरजलास वाळवंटात करपताना निष्पाप जीव, हळूच वदलास समतेच्या कानी. नेस्त नाबूद करायचे आहे मला जे तुझ्या विरुद्ध आहे. जाता जाता तुझ्या इच्छा आकांक्षांच्या संयमी पिंपळ वृक्षाचे करीत बीजारोपण अमर झालास. तू सोडून गेलास असं वाटलंच नाही. तुझ्या विचारांनी धमन्यातील रक्त थंड झालंच नाही. विचारांना संयमाचा पदर. पदरी तुफानाचा वारा कधी मधी येतो घोंगावत. तो असतो पोचिराम वेळचा, तो असतो अंबादास साबणे वेळचा, तो असतो वरळी दंगल वेळचा, तो असतो रिडल्स वेळचा, तो असतो रमाई नगरात बळी पडलेल्या मानवते वेळचा नि तुझ्या पुतळ्याच्या अवमाना वेळचा. भीमाईक बरं आहे, तुझी पोरं येतात प्रसंगाला एकत्र, अन्यथा झगडत असतात आपापसात. झगडणं हा स्थायी भाव. तू लावलेल्या झाडाला वाढत आहे पारंब्यांची संख्या. प्रसंगाला सगळ्या पारंब्या येतात जवळ, हातात घेऊन हात, गळ्यात घालून गळा. ध्येयाची परिपूर्तता आणि स्वसमृद्धीसाठी एकात्मतेचं नाकारून अस्तित्व निर्माण होतात नवनव्या शाख्या. तू फाडलीस चातुर्वर्ण्याची लक्तर, आम्ही आमचीच ध्येयवादाच्या रचून गोष्टी. आज तुझे अस्तित्व बौद्ध धर्माच्या सणांना. शब्दांचे माजवीत अवडंबर, उधळीत स्तुतिसुमनं, तुझ्या विचारांची गळ्यात मिरवीत सुमनमाला. 10 दिशा करीत पादाक्रांत नि मोक्षपद 2 बोटं उरल्याचं समाधान अंगा खांद्यावर खेळवीत तुझी जयंती साजरी करतो. भीमा नाही रे होत हा सण तकलादू दिखावपणा. प्रकाशवाटा समीप असताना अंधारात का धडपडतात ही माणसं. उमजूनही वळत नाही ही नाही का तुझ्याशी शुद्ध गद्दारी. एकात्मतेच्या कुंपणाला निवडुंगाचं रोपण करणं आहे का हुशारी. हे प्रज्ञासूर्या, आता गावागावात वसवायला हवीत समृद्धीची विहार. बुद्धं शरणं गच्छामीचा महामंत्र, नव्या शस्त्रकाच्या पाटे भूतकाळाची गाडून मर्तिक. प्रकाशाची खुली केली पाहिजेत कवाड भविष्याच्या चिरंतन मार्गासाठी, भविष्याच्या चिरंतन मार्गासाठी, भविष्याच्या चिरंतन मार्गासाठी. जय भीम. धन्यवाद. तर मित्रहो, आजच्या द सिम्बॉल ऑफ नॉलेज या ऑनलाईन कवी संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत, आंबेडकरी कवी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश मोगले आपल्या अध्यक्षीय भाषणातून महामानवाला अभिवादन करतील आणि आपले मनोगत व्यक्त करतील. जय भीम मित्रांनो, सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्गच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त
बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन करत आहोत. आसू शेवरे यांच्या अथक प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्हा सम्यक साहित्य संसदेची स्थापना झाली. कवी साहित्यिकांना स्टेज मिळाले. उत्तम पवार या कवीचीही या प्रसंगी आठवण होती. सुनील हेतकर आणि अनिल जाधव यांच्या कल्पकतेतून वेंगुर्ला परिसरात अनेक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांचा फायदा अनेक नवोदित लेखकांना होत असतो. या दोघांच्या प्रयत्नातून प्रसंवाद नावाचे वार्षिक दरवर्षी काढले जाते. त्यातूनही अनेक जुने नवे लेखक लिहित असतात. वैभववाडीसारख्या छोट्या गावात जी.के. ऐनापुरे यांच्या अध्यक्षतेखाली फार मोठे संमेलन घेण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा सम्यक साहित्य संसदेचा भाग असलेल्या बोधी वाङ्मय प्रकाशनातर्फे द सिम्बॉल ऑफ नॉलेज या कविता संग्रहाची निर्मिती 2017 साली याच मंडळींनी केली होती. या वेंगुर्लेकरांना वेळोवेळी मोतीराम कटारे आणि जी.के. ऐनापुरे यांचे मार्गदर्शन लाभत असते. आजच्या या ऑनलाईन कवी संमेलनाचे स्वरूप बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणारे आहे. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असो की महापरिनिर्वाण असो, हे कार्यक्रम एका व्यक्तीशी संबंधित असत नाही. जगात उलथापालथी करणाऱ्या ज्या काही मोजक्या घटना घडलेल्या आहेत, त्या घटनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. एकटा माणूस करोडो लोकांचे जीवन जगणे प्रभावित करू शकला, ही भारतीय समाजातील आणि जागतिक इतिहासातील दुर्मिळ अशी घटना आहे. कुठलाही पावर सत्ता हाती नसताना करोडो लोकांचा उद्धार करणे, अंधकारातून उजेडात आणणे हे अत्यंत अवघड काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. म्हणून त्यांची जयंती हा एक सामाजिक राष्ट्रीय उत्सव असतो, सोहळा असतो, त्यात जोश असतो. तर महापरिनिर्वाण दिन हा राष्ट्रीय दुखवट्याचा दिवस असतो. या दिवशी प्रत्येकाने आत्मचिंतन केले पाहिजे, स्वतःशी काही संकल्प केले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य, उपकार स्मरून त्यांचे उर्वरित राहिलेले कार्य, पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे. म्हणून याचे चिंतन करण्यासाठी म्हणून हे कवी संमेलन. मित्रहो, हे कवी संमेलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणारे आहे. कवी, लेखक, साहित्यिक यांच्याशिवाय सुसंस्कृत समाजाची कल्पना करता येत नाही. अन्न, वस्त्र, निवारा ही जगण्याची साधने आहेत, तर कला, साहित्य हे जगावं कसं, आनंदाने राहावं कसं, जीवनातील सौंदर्याचा आस्वाद कसा घ्यावा हे सांगणार आहे. दुःखी कष्टी माणसांच्या दुःखाला शब्द देऊन त्यांची दुःखे, कष्ट कमी करण्याला कला, साहित्य हातभार लावत असते. सर्वसामान्यांचे जगणे महाग करणाऱ्या सर्व सत्ताधीशांना चार खडेबोल सुनावण्याचे कार्यही कविताच करत असते. मग ते तुकाराम कबीर असतील किंवा ज्योतिबा असो की आमच्या काळातील वामनदादा कर्डक असो. मित्र, द सिम्बॉल ऑफ नॉलेज या पुस्तकाला मोतीराम कटारे या अभ्यासक विचारवंताची सुंदर प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेत त्यांनी एक महत्त्वाचं वाक्य टाकलेलं आहे की विचारवंतापेक्षा कवी प्रामाणिक असतात, परिणामांची तमा न बाळगता आपले अभिव्यक्ती करून मोकळे होतात. आंबेडकर कवी बंडखोर असतो. मोतीराम कटारे यांच्या या विधानाचा समाचार घेताना असं म्हणावंसं वाटते, ते स्वतः विचारवंत असल्यामुळं ते खरंच बोलत असावेत. म्हणजे कवी हे प्रामाणिक असतात आणि विचारवंत प्रामाणिक नसतात असा त्याचा अर्थ झाला. हा त्यांनी दिलेला निर्वाळा कवी लोकांना दिलासा देणार आहे, सुखावणारा आहे. परिणामांची तमा न बाळगता आपली अभिव्यक्ती कवी लोक करतात, म्हणून ते आदरास पात्र आहेत. आपल्या एकूणच समाज जीवनात सर्वत्र अप्रामाणिकपणा भरून राहिलेला आहे. माणसे सोयीसोयीने लाभा नफ्यावर लक्ष ठेवून लिहितात. कवीने मात्र आपल्या अनुभवाशी, भूमिकेशी, लिहिलेल्या शब्दांशी प्रामाणिक असलं पाहिजे. परिणामांची पर्वा न करता लिहिलेल्या शब्दाशी, साहित्यकृतीशी चिटकून राहिले पाहिजे. मी असे लिहिलेच नव्हते, मला तसे म्हणावायचे नव्हते, असे खुलासे करण्याच्या भानगडीत पडायचे असेल त्याने कविता लिहूच नाही. त्याने कादंबरी लिहावी, कथा लिहावी आणि मग ज्ञानपीठ पुरस्कार मिळवावे.
त्यांना खोटं लिहायचा सराव असतो. कुशलतेनं ते खोटं खपवत असतात, लिहित असतात. मित्रो, काल परवाची घटना आहे. दिल्लीला शेतकरी आंदोलन चालू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील काही लेखक कवींनी पत्रक काढलेले आहे. हे पत्रक काढणाऱ्या लोकांनी ज्यांच्या धोरणामुळं शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ आलेली आहे, त्या सत्ताधीशाच्या हातून ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले आहे. या माणसाचे गोडवे गायलेले आहेत. तुम्ही सत्ताधीशाचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची बाजू घेत असाल तर या सत्ताधीशाच्या हातून ज्ञानपीठ पुरस्कार घेणाऱ्या माणसाचा निषेध केला पाहिजे. पण आपल्याकडे तसं होत नाही, कारण माणसे प्रामाणिक नाही आहेत. अप्रामाणिकपणा झाला. एकीकडं तुकाराम ज्योतिबाचा वारसा सांगायचा आणि फॅशिस्ट प्रवृत्तीच्या माणसाच्या हातून ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारायचा. मित्रो, तुकाराम ते ज्योतिबा आणि ज्योतिबा ते वामनदादा कर्डक. हा जो मराठी साहित्याचा प्रवास आहे, कवितेचा प्रवास आहे, हा परखड अंगाने झालेला आहे, फटकळपणाने झालेला आहे. बारकाईनं जरी या गोष्टीचा आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येते की परखडपणा आणि फटकळपणा हा मराठी माणसाचा गुणधर्म आहे. मराठी कवितेचा स्थायीभाव सुद्धा हाच राहिलेला आहे. त्यामुळं 1956च्या नंतर हा तुकोबा आणि ज्योतिबाचा जो वारसा आहे फटकळपणाचा, तो मराठी साहित्याने मोठ्या प्रमाणात जपलेला, जोपासलेला आपल्याला आढळतो. बोटचेपेपणा, नरो वा कुंजारावो अशा प्रकारची भूमिका 1956 नंतरचं साहित्य घेत नाही. त्यालाच साठोत्तरी साहित्य असंही लोक म्हणले जातात. या साठोत्तरी म्हणणाऱ्यांनी कधीच असं विचार केलेला नसतो की 1960 साली अशी कोणती घटना घडली भारतात किंवा जगभर की ज्याच्यामुळं साहित्य प्रवाह बदलला. साहित्य प्रवाह बदललेला असतो तर धम्मचक्र प्रवर्तनानंतर 1956 नंतर. पण 1956च्या घटनेला त्यांना दुर्लक्षित करायचं असते, पुढे येऊ द्यायचं नसते, म्हणून ते 4 वर्षानंतरची तारीख सांगतात आणि साठोत्तरी साहित्य प्रवाह असं म्हणतात. आज मराठी साहित्याचा प्रमुख प्रवाह ठरलेला असेल तर हा 1956 नंतरचा साहित्य प्रवाह आहे. आपण आज जे कवी संमेलन घेत आहोत, या कवी संमेलनामध्ये जे कवी समाविष्ट झालेले आहेत, या सर्वांच्या कविता तुम्ही ऐकलेल्या आहेत. यांच्या कवितेच्या सगळ्या कवितेच्या मध्यवर्ती जर कल्पना आपण पाहिली तर सगळ्यांच्या कवितेचा सूर हा आत्मचिंतनपर आहे. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना त्यांच्या काही गुणांचा गौरवही केलेला आहे. बाबासाहेबांच्या प्रती त्यांनी कृतज्ञताही अर्पण केलेली आहे. परंतु बहुतांश कवींनी या कवितेतून बाबासाहेब आंबेडकरांपुढं गाऱ्हाणं मांडलेलं आहे. गाऱ्हाणं हे आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करत असताना आमची पिढी, आमचे नेते, आमचा समाज दिशाहीनपणे भरकटत आहे. ही फार मोठी जमेची बाजू आहे की 1956 नंतरचे साहित्य प्रवाह हा परखडपणे आत्मचिंतन करू लागलेला आहे. कारण आत्मटीका आणि आत्मचिंतन हा 1956 नंतरच्या कवितेचा फार मोठा स्थायीभाव राहिलेला आहे. मित्र, विठ्ठल कदमांची तुम्ही कविता ऐकलेली आहे. तो सहस्त्र बाहूंची वज्रमुठ ही त्यांची कविता आपण ऐकलेली आहे. याच्यामध्ये त्यांनी मनूच्या आणि वेदांच्या शापातून मातृभूमीला नवसंजीवनी दिली, ती बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, संविधानाच्या माध्यमातून दिलेली आहे असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. बुद्धाच्या विद्यापीठात नाव दाखल केल्यानंतर तिथला जो मार्ग आहे तो जाणारा असतो, तो राजसत्तेकडे नेणारा असतो. तो निळ्या आबाळाला गवसणी घालणारा मार्ग असतो. तो सांदी कोपऱ्याचा मार्ग नसतो, तो विशाल राजपथ असतो. असा आशय कदम सरांनी त्यांच्या कवितेतून व्यक्त केलेला आहे. सुनील कांबळे हा खरं तर इंजिनियर माणूस, साहित्याचा आणि यांचा काही संबंध असेल तर असो, परंतु हा माणूस कवितेच्या प्रेमात पडला आणि उत्तम कविता लिहित गेलेला आहे. त्यांच्या कवितेत सुद्धा प्रज्ञा सूर्यास ही त्यांची कविता
अशी आत्मटीका करणारी, परखडपणे आत्मटीका करणारी आहे. त्यांच्या कवितेच्या ओळी आपल्याला पाहता येतील. भीमा, एक बरं आहे, तुझी पोरं येतात प्रसंगाला एकत्र, अन्यथा झगडत असतात आपापसात. हा रिपाईचे राजकारण असेल, समाजकारण असेल, हा बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आंबेडकरी समाजाचं हे स्वरूप राहिलेलं आहे की संघर्ष करा, पण कुणाशी करा, तर मग आपल्याशीच करा. आणि जेव्हा वेळ प्रसंग येईल, संकट येईल, तेव्हा मग जमल तसं एकत्र या. नाही आलं तरी चालते, परंतु तुम्ही मात्र आपापसात झगडत राहा. याच्यावर सुनील कांबळे यांनी फार मोठं बोट केलेलं आहे. आणि बौद्ध धर्माच्या जे कर्मकांड वाढत आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धर्म का दिला, आणि बुद्धाचा धर्म खरंच विज्ञानवादी असेल तर तिथं कर्मकांडाला थारा असता कामा नये. पण तो कर्मकांडच सगळीकडे वाढत आहे आणि मूळ विचार बाजूला पडत आहे. याच्यावरही त्यांनी फार मोठ्या ताकदीने प्रहार केलेला आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले त्यांच्या एका कवितेमध्ये की प्रज्ञा सूर्यास की प्रकाशाची कवाडं खुली केल्याशिवाय आमचं भविष्य उज्ज्वल होणार नाही. आम्ही खिडक्या दारं लावून कवाडं बंद करून बसलो तर आत अंधारच असेल. उजेड पडायचा असेल तर आम्हालाही खुली करावी लागतील. कवाडं, मनाची कवाडं खुली करावी लागतील, तनाची कवाडं खुली करावी लागतील. मनीषा जाधव ही वेंगुर्ल्याची मुलगी खूप सुंदर ताकदीने लिहिते, कमी वय असून सुद्धा. पण तिचं वाचन, लिखाण हे जबरदस्त असल्यामुळं म्हणून तिने लिहिलेलं आहे की बाबा, मन मोकळं करायचं आहे. आतापर्यंत बोलायची, लिहायची संधीच नव्हती, आता मला ती लाभलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांमुळं. म्हणून ती म्हणते की मला थोडंसं बोलायचं आहे. अभिव्यक्त व्हायला आम्हाला आतापर्यंत संधी दिली गेलेली नव्हती. स्त्री म्हणून तिला, दलित म्हणून असेल तर तिला आता थोडंसं बोलू वाटायले, आपलं दुःख सांगू वाटायले. आणि म्हणून ती बोलते. बोलताना सुद्धा तिचा स्वर हा आत्मटीकेचा आहे, आत्मचिंतनच आहे. आमच्याकडं समाज कल्याण मंत्री जरी दलिताचे असले, राष्ट्रपती जरी दलिताचे असले, पण दलितावरील अन्याय थांबलेले नाही. आणि या लोकांनी याबद्दल राजसत्तेला जाब विचारला असंही कधी घडत नाही आहे. म्हणून ती म्हणते की बाकी तसं ऑल वेल आहे, जय भीमचं वारं घुमत आहे, लेकरं झाली काही खासदार आमदार, लाचारी अजून सुरूच आहे. यांची भिवा ही अशीच जबरदस्त कविता आहे. त्यासोबत संध्या तांबे यांचे हे प्रज्ञा सूर्य असंच परखड आत्मपरीक्षण करणारी कविता आहे. पुतळ्याचे विटंबना झाले म्हणून इतरांचे घरदार आपल्याला उजाड करता येणार नाही. तो काही बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा नाही. त्यासोबत मधुकर मातोंडकर यांची युगंधर ही कविता, अनिल जाधव यांची शिल्पकार, सिद्धार्थ तांबे यांची हे महासूर्या आणि राजेश कदम यांची तू युग प्रवर्तक कवी, अशा पद्धतीची एक जबरदस्त कविता या लोकांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. यातील सर्व कवी नी बाबासाहेब आंबेडकरांचे गौरवगान गायलेलं आहे. सोबत आपलं सभोवतालच्या वातावरणाबद्दल, आजच्या परिस्थितीबद्दल त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्याकडं दुःखही व्यक्त केलेलं आहे, खंतही व्यक्त केलेली आहे. या सर्व कवींना मी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. आणि एक माझी कविता आपल्यासमोर सादर करतो आणि थांबतो. मित्र, हे करण्या अगोदर सम्यक साहित्य संसद वेंगुर्ला येथील अनिल जाधव, सुनील हितकर आणि सर्व कवी मित्र यांचे मी आभार मानतो. आणि आपणही ऐकून घेत आहात त्याबद्दल आपले आभार मानतो. कविता सादर करतो. शिल्पकार ऐसा. शिल्पकार ऐसा भंगले पाशानं, शिल्पते महान कोरलेस, होणार ना कोणी ऐसा शिल्पकार, दिलेस आकार दगडांना, गावकुसा दूर नसे कोणी वाली, झालास माऊली दुबळ्यांची, सापा लागी दूध मुंगीला साखर, न देती भाकर माणसाला, दिनदलितांची लढवली केस, पाडली सवेस भेदांची बा, गुलामांच्या तुम्ही बेड्या तोडी येल्या, भिंती पाडी येल्या तुरुंगाच्या, भुके कंगालांना दरुण उदरी, दिली तर शिदोरी दमाची गा, मुके बाई रेही बोलू लागलेत, लिहू लागलेत व्यथा कथा, दम विचारांचा
चवदार पाना पाजून या ताना रक्षियेला धमक्रांती ऐशी केली तुम्ही बाबा उन्नतीचा गाभा सापडला. धन्यवाद. जय भीम. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनी सम्यक साहित्य संसदेच्या वतीनं महामानवाला कवितेतून मानवंदना देणारे ऑनलाईन कवी संमेलन द सिम्बॉल ऑफ नॉलेज या कवी संमेलनाची सांगता कवी विठ्ठल कदम करत आहेत. सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग च्या वतीने 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन म्हणून आज आपण सिम्बॉल ऑफ नॉलेज हे कवी संमेलन इथे संपन्न केलेलं आहे. मित्रहो, सम्यक साहित्य संसद ही कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रातील एक आंबेडकरी विचार पुढे घेऊन जाणारी परिवर्तनवादी साहित्य प्रांतातील ही आपली चळवळ आहे. यापूर्वी 26 नोव्हेंबर संविधान दिना दिवशी सिंधुदुर्गातील आणि कोकणातील नवे चेहरे, नवे शोध, नव्या अभिव्यक्तींचा आंबेडकर चौकातील कवी संमेलन हे आपण यशस्वीरित्या संपन्न केल्यानंतर आज आपण महाराष्ट्रातील थोर विचारवंत, अभ्यासक, परिवर्तनवादी चळवळीतील आजचे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर प्रकाश मोगले सर यांच्या अध्यक्षतेखाली सिम्बॉल ऑफ नॉलेज हे कवी संमेलन इथे अतिशय प्रभावीपणे संपन्न केलेलं आहे. या कवी संमेलनाचं प्रक्षेपण यूट्यूब, फेसबुक आणि इतर सर्व माध्यमांद्वारे आपण ऑनलाईन करणार आहोत. तर प्रथमतः या कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान आदरणीय डॉक्टर प्रकाश मोगले सर यांनी स्वीकारून त्यांनी आंबेडकरी चळवळीला दिशा देणारं बहुमोल असं मार्गदर्शन आपल्या अध्यक्षीय भाषणातनं केलं. तसंच त्यांनी आपल्या कवितांचं सादरीकरण करून सम्यक साहित्य संसदेला जो नैतिक आणि वैचारिक पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी विठ्ठल कदम, सम्यक साहित्य संसद उपाध्यक्ष आणि माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने डॉक्टर मोगले सरांचे आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या सिम्बॉल ऑफ नॉलेज कवी संमेलनामध्ये आजचे महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी चळवळीतील कवी, त्यामध्ये आदरणीय संध्या तांबे, अरुण नाईक, राजेश कदम, अनिल जाधव, सुनील हेतकर, विठ्ठल कदम, मनीषा जाधव, सिद्धार्थ तांबे, मधुकर मातोंडकर आणि आजच्या आघाडीची कवयित्री स्नेहा कदम यांनी आपल्या सामाजिक क्रांतीच्या दिशादर्शक अशा कवितांचं सादरीकरण करून सिम्बॉल ऑफ नॉलेज या कवी संमेलनात आपण यशस्वीपणे ते संपन्न केलेलं आहे. या आमच्या सर्व कवी मित्रांचे मी सम्यक साहित्य संसदेच्या वतीने आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन कवी मित्र राजेश कदम यांनी प्रभावीपणे करून सिम्बॉल ऑफ नॉलेज हे कवी संमेलन आज सर्वांच्या ऑनलाईन पद्धतीने आपण मनामध्ये रुजवलेलं आहे. त्याबद्दल सूत्रसंचालक राजेश कदम यांचेही मी आभार व्यक्त करतो. आजच्या युगामध्ये चळवळीची, अभ्यासाची आणि निरीक्षणाची माध्यमही बदललेली आहेत. त्यामध्ये ऑनलाईन तंत्रज्ञानाची जी बाजू आहे ती आपले या सिम्बॉल ऑफ नॉलेज कवी संमेलनासाठी एडिटिंग आणि प्रसारणाची जबाबदारी राजेश कदम आणि त्याचा मित्रपरिवार सांभाळणार आहे. तर या आमच्या आंबेडकरी धम्मदूतांना, मित्रांनाही मी सम्यक साहित्य संसदेच्या वतीने आभार व्यक्त करतो. मित्र हो, प्रसिद्धी आणि माध्यम हे फार अत्यंत महत्त्वाचं आहे. तर गेल्या 2 महिन्यामध्ये आम्ही सम्यक साहित्य संसदेच्या वतीने आंबेडकर चौकातील कविता असेल किंवा प्रश्नमंजुषा असेल किंवा आजचे सिम्बॉल ऑफ नॉलेज हे कवी संमेलन या सर्व आंबेडकरी चळवळीला प्रसिद्धी देणाऱ्या आमच्या जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रामध्ये तरुण भारत असेल, सकाळ, पुढारी, रत्नागिरी टाइम्स, लोकमत, लोकसत्ता आणि सोशल मीडियावरच्या सर्व ग्रुपना मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आणि मित्र हो,
सम्यक साहित्य संसदेच्या हा संपूर्ण जो घाट आहे किंवा हे जे मार्गदर्शन आहे ते सम्यक साहित्य संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सुनील हेतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाला आणि नेतृत्वालाही मी सलाम करतो, धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे एकूणच सगळ्या या सम्यक साहित्य संसदेच्या प्रसवाद अंकाचं संपादकत्व सांभाळणारे आणि संयोजनामध्ये आणि मार्गदर्शकाची भूमिका घेणारे आदरणीय अनिल जाधव साहेब यांनाही मी धन्यवाद देतो. आणि ज्यांनी या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हा अभिवादन कार्यक्रम संपन्न करण्यासाठी सिम्बॉल ऑफ नॉलेज हे कवी संमेलन यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी ज्या सर्व आमच्या धम्ममित्रांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांना जय भीम करून आजचं हे आभाराचं पुष्प मी ते संपवतो. धन्यवाद. जय भीम, जय भीम, जय भीम.